तर ही थेट दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरातील ही दृश्य आहेत। उद्धव ठाकरे आता छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। न्यू पॅलेस या ठिकाणी ही भेट पार पडते, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड आपण पाहतोय। उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत आणि याच निमित्तानं ते न्यू पॅलेस येथे छत्रपती शाहू महाराजांची भेट घेत आहेत। छत्रपती शाहू महाराज हे आता महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते आणि त्याच संदर्भात महत्त्वाची भेट मानली जाते। महत्त्वाची चर्चा देखील या दोन्ही नेत्यांमध्ये होण्याची शक्यता आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय, उद्धव ठाकरे सध्या कोल्हापुरातील न्यू पॅलेस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। छत्रपती शाहू महाराज यांच्यासोबत ते चर्चा करणारे शाहू महाराजांची भेट घेण्यासाठी आता उद्धव ठाकरे कोल्हापुरातील न्यू पॅलेस या ठिकाणी पोहोचल्याची थेट दृश्य आपण पाहतोय। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, महाविकास आघाडीच्या वतीने जवळपास आता छत्रपती शाहू महाराजांचं नाव लोकसभेसाठी निश्चित झाल्याचं कळतंय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे आणि शाहू महाराजांची भेट देखील अत्यंत महत्त्वाची आहे। तर या भेटीनंतर मात्र उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। कोल्हापुरातील सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतात न्यू पॅलेस या ठिकाणी। त्यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे आता पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य देखील आपण पाहतोय, उद्धव ठाकरे हे आता छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेण्यासाठी न्यू पॅलेसमध्ये दाखल झालेले आहेत। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय, येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा देखील या दोन्ही नेत्यांमध्ये होण्याची शक्यता आहे। कारण महाविकास आघाडीच्या वतीने जवळपास छत्रपती शाहू महाराजांचं नाव हे कोल्हापूरच्या लोकसभेसाठी निश्चित मानलं जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता घडामोडींना देखील कमालीचा वेग आलेला आहे। उद्धव ठाकरे आता छत्रपती शाहू महाराजांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि ही भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे संवाद देखील साधण्याची शक्यता, ते काय प्रतिक्रिया देतात त्यांच्या प्रतिक्रियेकडे देखील लक्ष असेलच। तर कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराजांच्या निवासस्थानी आता उद्धव ठाकरे त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। तर उद्धव ठाकरे आता छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीला पोहोचल्याची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। न्यू पॅलेस या ठिकाणी आता उद्धव ठाकरे छत्रपती शाहू महाराजांची भेट घेत आहेत। त्या दोन्ही नेत्यांमध्ये आता चर्चा देखील सुरू झालेली आहे। तर लोकसभेच्या अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाची चर्चा देखील या दोन्ही नेत्यांमध्ये होण्याची शक्यता आहे। कारण कोल्हापूरच्या जागेसंदर्भातला विचार जर केला तर महाविकास आघाडीच्या वतीने आता जवळपास छत्रपती शाहू महाराजांचं नाव निश्चित मानलं जात आहे आणि त्याच अनुषंगाने ही उद्धव ठाकरे आणि शाहू महाराजांची भेट देखील राजकीय वर्तुळामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे। तर महाविकास आघाडीच्या वतीने आता जवळपास शाहू महाराजांचं नाव निश्चित झालंय आणि त्यामध्येच आता उद्धव ठाकरे शाहू महाराजांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण पाहतो, या दोन्ही नेत्यांमध्ये आता भेट होते, महत्त्वाची चर्चा देखील लोकसभेच्या संदर्भातली होणार आहे आणि त्यानंतर आता हे दोन्ही नेते माध्यमांशी संवाद देखील साधण्याची शक्यता आहे, त्यावर देखील आपली नजर असेलच। मात्र आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय, छत्रपती शाहू महाराजांची भेट घेण्यासाठी आता उद्धव ठाकरे कोल्हापुरातल्या न्यू पॅलेस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्या या भेटीची आणि त्यांच्या आगमनाची दृश्य आपण पाहतोय। महाविकास आघाडीच्या वतीने कोल्हापूरच्या लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराज यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे आणि त्याच अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक आता पार पडते आहे। सतेज औंधकर आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडून या महत्त्वाच्या गाठीभेटींच्या संदर्भातली अपडेट घेऊयात। सतेज, उद्धव ठाकरे छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत, अपडेट काय? नक्कीच न्यू पॅलेस या ठिकाणी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे आहेत ते दाखल झालेले आहेत। यावेळी शाहू महाराज आणि उद्धव ठाकरे यांनी जे आहे ते चर्चा करण्यासाठी आत गेलेले आपल्याला दिसून येत आहे। यावेळी त्यांच्या समवेत संजय राऊत देखील आहेत आणि शिवसेनेचे अन्य नेते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं सांगून येते। खरं तर एकूणच जर पाहिलं तर कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज यांच्याकडे पाहिलं जातं। काही वेळातच त्यांच्या नावाची घोषणा देखील होईल। या पार्श्वभूमीवरती आज उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भेट एकूणच खूप काही सांगून जाते। कारण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ह्या भेटीमागं नेमकं जडले काय हे आता काही वेळातच स्पष्ट होणार आहे। जवळपास छत्रपती घराण्यातील सर्वच जे सदस्य आहेत ते या भेटी दरम्यान आता उपस्थित आहेत। काही वेळातच ते माध्यमांशी संवाद देखील या ठिकाणी साधतील आणि एकूणच जर पाहिलं तर ही जागा जी कोल्हापूर लोकसभेची होती ती शिवसेनेकडे होती आणि आता सध्या जाणारी ती जागा खरं तर
काँग्रेसकडे जाणार आहे. त्यामुळं ही जी भेट आहे ती महत्वपूर्ण मानली जाते. यावेळेस शिवसेनेचे काही पदाधिकारी जे उपस्थित आहेत त्यांना कानमंत्र देखील दिला जाणार आहे. आणि एकूण जर पाहिलं तर या भेटीमागं राजकारणी ही राजकीय भेट असल्याचं देखील सांगितलं जाते. त्यामुळे कोल्हापूरच्या जागेसंदर्भात आज महत्त्वाची घोषणा होण्याची देखील शक्यता आहे. तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. बुलेटिनमध्ये पुन्हा घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा. लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.